सीतामाईचं डावं अंग चमकू लागलं. पुरुषाचं उजवं चमकलं पाहिजे बरं का. तुम्हाला पाठ आहे. डावा डोळ्या लवे उजवे स्फुर कसे बाहो. पुरुषाचं उजवं अंग चमकणं आणि महिलांचं डावं अंग चमकणं हे शुभ शकुन आहे. अंग चमकलं पाहिजे 2 मिनिटाकरता. जे दिवसभर असंच करतं त्यानं दवाखान्यात गेलं पाहिजे. हा ना, हे मर्यादा आहे त्याची. सीतामाईचं बाम अंग फरकन लगे. सीतामाई सखी समेत सुनैना मातेकडे, रामचंद्र लक्ष्मण दोन्ही बंधू विश्वामित्राकडे. विश्वामित्राच्या मुखातून शब्द निघाले, सुपल मनोरथ होई तुम्हारे. रात्र संपली. दुसऱ्या दिवशी जनकाच्या वतीनं शतानंदजी आले. चलो महाराज, आपके पास जो राजकुमार है उनको साथ लेकर सोयर मंडप में बुलाया है महाराज जनक जी ने. चलो राम, चलो लखन, हम देखते आज विजय किसकी होने वाली. लखन जी सामने आकर के बोला, मैं यह जवाब दूं क्या बाबा? क्या? जिसके ऊपर आप जैसे संतों की कृपा है विजय उसकी होने वाली है. राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्रजी सोयर मंडपाच्या महाद्वार. रंगभूमि आये तौ भाई, असि तुझ सब पुरवासी न पाई. चले सकल ग्रह काच पिसारी, बाल जुबान चरट नर नारी. देख जनक फिर भई भारी, सुचि सेवक सबले हंगारी. दुरत सकल लोगन पै काहू, आसन उचित देव सब काहू. संभालो, सुरक्षित ले आओ. उंच मंचकावर राम लक्ष्मण विश्वामित्र विराजमान. देशोदेशीचे राजे आपापल्या आसनावर. वेदिकेवरती धनुष्य आणून ठेवलेला. सीतामाई धवल फुलाची माला घेऊन सखी समेत उभ्या. जनक राजे म्हणाले, बंदीजन मेरा पन कहो. बंदीजन म्हणजे कुल थोरवी गाणारे भाट. बंदीजन गर्जती. बोले बंदी बचन बर, बोले बंदी बचन बर, सुनऊ सकल महिपाल. बोले बंदी बचन बर. बोले बंदी बचन बर, सुनऊ सकल महिपाल. पण पिधे कर कई हम, भूजा उठाए विशाल. दीप दीप में से खंड खंड में से राजा महाराजा हमारे मंडप की शोभा बढ़ाने के लिए आए हो. सभी को बता, तुम बताना हमारा फर्ज है. धनुष को उठाएगा, प्रत्यंचा चढ़ाएगा, उसी को महाराज जनक जी की प्यारी बेटी जान की माला पहनाएगी. तैयारी करने लगे. सुनि पर सकल भूपय पिलासे, भटमानी अतिशे मन माखे. परिकर बांधे उठे यकुलाई, चले इष्ट देवन सिर नाय. कमकिता कितक शिवदन उदरई, उठई न कोटि भातु बन बरही. जिनके कछु विचार मन माई, चाप समीप महीपन जाई. बहुत देर तक तिळाच्या दाण्या इतकं धनुष्य हालत नाही. सगळ्या राजाने विचार केला का रे, जनकाला 10,000 पहिलवानाच्या द्वारा जर धनुष्य वडत आणता आलं, मग आपण 10,000 राजा मिळून उचल काय बिघडल? काय बिघडल? कुठं